दिवसांच्या 4 वेळेला अंग धुवे मम्मी पागल हो गई. 8 वाजता आले मेकअप करायला. मी नाही जाणार, मला खूप कंटाळा आलाय आता. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल जागूस व्लॉग. तर आज आपण जाणार आहोत नवघरला. ईशाची हळद आहे आणि मी ते मामाकडे आले आहे बिकॉज मला छोट्या मामीची मेकअप करायची आहे. छोट्या मामीची मेकअप झाल्यानंतर मी तयारी करून मग आम्ही जाऊ. आणि ट्रॅफिक भरपूर झाले बिकॉज सगळीकडे लग्न वगैरे आहेत. इथे पण लग्न आहे, गेटच्या बाहेर जरासं तिकडे त्या साईडला पण लग्न आहे. ओवलीतून येत होतं तिथे पण लग्न आहे. तर ट्रॅफिक भरपूर झाली आहे. तर जाताना खूप उशीर होणार आहे आय नो. पण आज मामी पण आलेली नाही आहे. तर मामी आल्यानंतर मेकअपला स्टार्ट करू. आणि तुम्ही बघू शकता मी इथे सान्ना खाती आहे. सान्ना मीन्स हळदीच्या दिवशी आमच्याकडे ते काहीतरी असते प्रथा काही त्या, तेव्हा ते असे गोल भाकरी टाईप काहीतरी करतात ते सान्ना. गोड गोड असं थोडंसं आंबट, थोडंसं गोड लागतो. कुठे कुठे भोकाचे वडे पण काढतात, असे वडे असतात आणि मटणाबरोबर खातात, खूप छान लागतात. तर इथे आतमध्ये मम्मी मायलेकी बाता करतात. मला दाखवते मी. हे बघा ही कशी बसले बघा सान्ना खायला. सान्ना खायच्या आहेत म्हणून लवकर आले. ही आमची आई आल्या झोपले. हिचा अख्खा दिवस बाथरूम मध्ये जाते. दिवसांच्या 4 वेळेला अंग धुवेल. गौरी गौरी पडणार आहे ना, गौरी ना जशी ही सांगते तिला गोळ्या जास्त खाऊ नको, पण हिच्याकडे 12 गोळ्या पडल्या एक एक टायमाच्या. स्वतः गोळ्या खाऊन माजले ना. तिला सांगते गोळ्या खाऊ नको. हिचा रोग सांगे, ती तिचा रोग सांगितलं. रोग काढलेले आहे 12 महिने या बाया. यांच्या माघारी कोण लागते बघा. आमच्या आईने इथे छोटीशी शेती केले. पुदिना लावले, मिरची लावले, कारेली लावल्या. तो लिचीचा झाड आहे, टमाटरचा आहे, परत बरंच काय 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 झाडे, वांगी लावल्यात, कढीपत्ता लावले, खायचा पान लावले, तिकडे बरंच काय 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 लावले बसल्या बसल्या. आणि इथे या छोट्याशा आंब्याला आंबे येतात मस्त मस्त या सीझनला मोर पण येत नाही धड आंब्याला, पण इथे आंबे येऊन पाडून मोकळी झाली हवी. आता हिला मैथावर जायचं आहे, घाई करायची तर तसा नाही पाणी मारीत बसले. काय बोलावं आहे बायकांना. बघू शकता इथे एक आंबा पडलाय खराब होऊन, म्हणजे खारुताई खातात ते आंबे. आणि इथे पपई काढून ठेवल्यात बिकॉज ते 2 पपईचे झाड आहेत ना, ते हवेने आय थिंक पडल्यात. तर सगळी पपई सगळी म्हणजे असं नाश झाला. आणि वरती पण तुम्ही बघू शकता आंबे इथे अर्धे मोठे इथे आल्यात आणि एकीकडे मोर पण आल्यात आणि इकडे छोटे पण आहेत आंबे थोडेसे कैरी टाईप. आणि इथे आमचा बाबू, त्याचे झाले थोडीशी जखम म्हणून तो जरा चिडचिड करतो ना. अबू हाय कर, हाय हाय कर मम्मी. आई माया मम्मीने देत काढली. आता मम्मी जादू करेल. पानी में आग जलाएगी, बोलने लगी मेरा येसू येसू. अभी पानी में आग जलेगी. क्या बोलছিস लगी किस लाया आओ बात कर मम्मी पागल हो गई है. अभी देखो जादू. बाबा जादू जादू बघ कवळे गेट लागेल बघ. हे असं काही नाही प्रयोग आम्ही सायन्सचे अटेंड करतो. पण याच्या मागे देवी आहे. तर दाखव देवी आहे त्याच्या मागे. दाखव मागे देवी मांडूपची कालेश्वरी. तो उमेश अप्पा त्यांनी सांगितले. हे नाही लिहिलं नव्हतं. 8 वाजता आले मेकअप करायला. कवा होल मेकअप. इथं उघडा होऊन अभ्यास 1 नंबर काढले. होलीमेरी मध्ये अभ्यास करायचा तर पत्ता नसते कवा. कसा 1 नंबर निघला तुझा. रिचेकिंगला देऊ आपण, तुझा 1 नंबर निघूच शकत नाही. निघला नाही काही नाही. काहीतरी ते सरांनी काहीतरी चेक करताना पॅक बिक मारला असेल. नाही मारला.
आणि इथे आता मेकअपचं सगळं सेटअप लावून घेते मी हळूहळू त्यांची क्रिम्पिंग होईपर्यंत. बट मी कन्फ्यूज झाले, मामीला ज्वेलर मी साडीवर ही घालू की ही घालू माहीत नाही. आता पूर्ण लूक झाल्यानंतर साडी नेसल्यानंतर बघू आम्ही कुठली सूट होते दोघांपैकी. पण माझं मन चाललं ही. इथे खात बसले, इथं मेकअप चालू आहे आमचा. ऑलमोस्ट मेकअप डन झालेला आहे, कंटोरिंग वगैरे सगळं बाकी आहे. डन झाल्यावर तुम्हाला दाखवते नंतर. तर हा फायनल लुक बघू शकता मामीचा. नक्कीच कमेंट करून सांगा मेकअप कशी झाली. मामी गोल गोल फिर, हेअरस्टाईल दाखव, फिर ना पूर्ण. जा सगळी निघली जा. आणि आईचा मशेरी कसायचा कार्यक्रम चालू आहे इथे. सगळी निघली. मी नाही जाणार, मला खूप कंटाळा आलाय आता. सो तुम्ही पसारा बघू शकता इथे किती पसारा घातलाय. तर आता त्यावेळी हल्दीत गेल्या तर त्यावेळी 2-3 वाजता तरी येतील, लेट पण होतील भरपूर. पण आता मी हे सर्व आवरते. मी हल्दीत गेली नाही बिकॉज मला फार कंटाळा आलेला आणि मला जायची बिलकुल इच्छा नाही. सो मला ना हे नरेश भाईने मीन्स नाईस ब्युटी सेंटर, तुम्ही तिथे नक्कीच विजिट करा. खूप छान प्रोडक्ट असतात तिथे. तर मला नरेश भाईनी ही लॅशेस यूज करायला दिल्यात का त्यावेळी सांगतात का जग्गू दादा नक्की यूज करा. ॲक्च्युली मला तर जग्गू दादा बोलतो, तर नक्की यूज करा, छान आहे, रिझल्ट छान आहे याचा. आणि मी हे आणल्यात यूज करायला, खूप छान रिझल्ट आहे यांचा. मी दरवेळेला आय मॅजिकच्या यूज करते आणि ब्राईटसाठी माझी दुसरी लॅशेस असतात त्याही खूप छान आहेत. आणि हे होजोचं हायलायटर एक नंबर आहे आणि फुल पॉकेट फ्रेंडली आहे, एकदम पॉकेट फ्रेंडली आहेत. मी तिन्ही शेड घेऊन टाकले आणि तुम्ही बघू शकता माझा अवतार. प्रत्येक मेकअप आर्टिस्टचा असाच अवतार असतो लग्न कार्यात. तिचा मेकअपशी काहीच लेना देणं नसते, ती अशीच असते. सगळ्यांच्या मेकअप करेल आणि आम्ही लोक अशीच असतो मेकअप आर्टिस्ट. सो उद्याचा लुकही मी तुम्हाला याच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि नक्की कमेंट करून सांगा का मेकअप कशा झाल्या, तुम्हाला आवडल्या की नाही. आणि तुम्हाला ऑर्डर द्यायचा असेल तर मला इन्स्टाला नक्की DM करा. जागू 5050 म्हणून अशी ID आहे माझी. आणि ब्लॅक कलरची जागू मेकओवर अशी प्रोफाईल आहे. सो नक्कीच तुम्ही फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा का मेकअप कशी वाटली तुम्हाला. सो आतासाठी इथेच एंड करू आपण. बाय बाय, गुड नाईट.